बटेंगे तो कटेंगेचा विरोध करणारे बहुतेक त्याचा अर्थ समजू शकले नाही। हिंदुत्वाला विरोध करणं म्हणजे धर्मनिरपेक्षता असंही काहींचं मत। अजितदादा पंकजा मुंडेंवरील प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर। बटेंगे तो कटेंगे आम्हाला अमान्य, हा उत्तर प्रदेश नाही, शाहू फुलेंच्या राज्यात असले नारे चालणार नाही, अजित पवारांचं उत्तर। शरद पवारांच्या पत्रामुळे 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू। राष्ट्रपती राजवटी लागू झाल्यानंतर सरकार स्थापनेचं ठरलं होतं। मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीला फडणवीसांचा दावा। सत्ता भाजपची असूनही जर माझ्या सांगण्यावरून राष्ट्रपती राजवट लागत असेल तर फडणवीसांनी माझं राजकीय स्थान ओळखावं। फडणवीस यांच्या दाव्यावर शरद पवारांचा टोला। फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग, आमचं सरकार बनतंय हेही फडणवीसांना माहिती नव्हतं, संजय राऊतांचं उत्तर। फडणवीसांनी राष्ट्रपती राजवटीसह इतर मुद्द्यांवरून केलेल्या आरोपांवर शरद पवारांची सडेतोड उत्तरं। राजकीय घडामोडींवर परखड भाष्य। शरद पवारांची स्फोटक मुलाखत संध्याकाळी 5 वाजता फक्त TV9 मराठी। मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही, मध्य प्रदेश आणि राजस्थान प्रमाणे मुख्यमंत्री पदासाठी नवीन चेहरे आणू शकतात। विनोद तावडेनंतर फडणवीसांचा पुनरुच्चार। एकदा या गद्दाराला पाडा, तुरुंगात टाकल्याशिवाय सोडणार नाही, सिल्लोडमधून उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर निशाणा। अदानी बैठकीत होते हे चुकून बोललो असेल, सत्ता स्थापनेसाठीच्या बैठकीत अदानी होते या वक्तव्यावरून अजित पवारांचा घुमजाव। राज्यातील महिलांना पैसे मिळतात याचा आनंद, पण पुढे खड्डे खणतोय काय बघा। लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंची टीका।